आहे तो म्हणजे योग आणि मानसिक स्वास्थ्य याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा आणि आपल्या समाजाचा विकास करायचा आहे. त्या संदर्भात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे धन्यवादाचा. बघा की प्रत्येक तासाने तुम्ही 150 ml वॉटर पीत चला. आता 150 ml म्हणजे मी 4 घोट पाणी पिलं. किती ml? 150 ml जर पाणी तुम्ही प्रत्येक तासाला जर पित गेला तर नॅचरल कंडिशनला तुमचं शरीर डिटॉक्स होत राहते आणि नॅचरल कंडिशनला तुम्ही ट्रिम, स्लिम आणि ड्रीम राहता. लक्षात? नाहीतर तुम्ही गोलगप्पे व्हायला कधीच वेळ लागणार नाही तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. लक्षात? काही लोक म्हणजे त्या सफरचंदासारखे असतात. आलं का लक्षात? म्हणजे इकुनी घेर वाढला मधात असंच असतं. काही लोक किवी सारखे असतात, एकदम पायापासून हातापर्यंत असेच चालतात, बिलकुल टपक टपक टपक. आलं का लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टीतून वाचायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला योग्य आहार, योग्य पाण्याची मात्रा पण आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे. म्हणजे मी 9:30ला इथे आलो तेव्हा पाणी पिलो आणि आता पुन्हा 10:30ला, म्हणजे अलाराम असतो प्रत्येक तासाचा असतो माझ्या याच्यात लावलेला आणि प्रत्येक तासाने जवळपास 150 ml पाणी पित असतो मी. सकाळी उठल्याबरोबर 1 लिटर पाणी पिलो. आलं का लक्षात? हो, प्यायचं. तुम्ही अनुभव करा, 1 लिटर पाणी प्या. तुमचे जे काही ज्या लोकांसोबत तुमचं संवाद चालतं, काउन्सिलिंग चालतं, त्यांना 1 लिटर पाणी पिण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा. 1 लिटर पाणी. मानसिक आरोग्याच्या प्रमुख समस्या आजच्या काय आहेत? ताणतणाव प्रत्येकाला आहे, चिंता प्रत्येकाला आहे, नैराश्य, निद्रानाश, मोबाईल व सोशल मीडियाचं व्यसन पण झालेलं आहे. आता ताणतणावाच्या संदर्भात आपण रोजच्या म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये, धगधगीमध्ये आपल्याला ताणतणाव हा निर्माण होणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. चिंता म्हणजे हा नाही आला, तो नाही आला, इकडलं माझं काम झालं नाही, तिकडलं काम, ठीक, अशी चिंता करून खरंच ते काम पूर्णत्वास जाईल का? हो, नाही ना. प्रत्यक्ष आपल्याला ते काम करावं लागेल तेव्हा ती चिंता मिटणार, अदरवाईज मिटणार नाही. त्यानंतर काय? नैराश्य, डिप्रेशनमध्ये केव्हा जातो माणूस? एखादी गोष्ट त्याच्या मनाला लागली, जिवारी लागली आणि सातत्याने जर तसंच होत असेल त्याच्यासोबत, तर म्हणजे राऊत साहेबांनी एका व्यक्तीला, म्हणजे 3ही व्यक्तीला झापलं आणि चौथ्यालाही झापलं. तर चौथ्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी तो गेला पण त्याचं काम काही झालं नाही. का नाही झालं? तो चिंता करत राहिला, माझं कसं होईल, ताण घेतला त्यानं, पण काम नाही गेलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेला, ते झालंच नाही. अरे कालच समजून सांगितलं होतं ना तुम्हाला की टेबलावर काम व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतर डाटा एंट्री व्यवस्थित पाहिजे. साहेब झालंच नाही काल, ते मी विचार करत होतो पण नाहीच जमलं हो माझ्याकडनं. मग काय केलं? कामावरून राजीनामा देऊन द्या, नाही होत असेल तर. अधिक विचारात पडला. म्हणजे यार त्या तिघायले काहीच नाही म्हटलं पण मला म्हटलं. विचारात पडला तो आणि विचारात आणखी कामाचा काय केलं? नंतर करू करता करता दुसरा दिवस, तिसरा दिवस निघाला. तो अशा पद्धतीने नैराश्यामध्ये जाण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. निद्रानाश, आता इन्सोमॅनिया. आता निद्रानाश कोणाचा होतो? जो व्यक्ती सातत्याने विचार करत राहतो, आडवे तिडवे सगळ्या गोष्टीचे विचार करतो तो, आणि ज्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात अशाही लोकांचा निद्रानाश होतो. म्हणजे समजा माझ्या पायात भरपूर दुखणं आहे, पेन आहे, असह्य वेदना आहे की नाही, मी चालूच शकत नाही, बंबाट पेन करतोय माझा पाय, आणि अशा कंडिशनमध्ये मला झोप लागत नाही. आणि अशा कंडिशनमध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्याकडे आले उदाहरणार्थ आणि तुम्ही म्हटलं मला चलता काय फिरायला? अरे रात्रभर झोप झाली नाही माझीवाली आणि फिरायला जो गोष्ट करतं, पाय दुखून राहिला इथं, चालला मोठा. आलं का लक्षात? म्हणजे जर त्याची रात्री झोप नसन झाली आणि अशा कंडिशनमध्ये आपण त्याचं काउन्सिलिंग करण्यासाठी गेलो तर तो आपल्यावर चिडू शकतो, एवढं पण लक्षात ठेवा. म्हणून त्या व्यक्तीची झोप प्रॉपर झाली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याला झोपेसाठी पण आपल्याला सांगावं लागेल की काका सकाळी पहिले कसं होतं, तुम्ही 6 वाजता उठायचे, 8 वाजता न्याहारी करायचे आणि तेव्हा लाईन नव्हती, तर मग आई काय करायची, 4:30-5 वाजता स्वयंपाक बनवायची, भाकरी बनवायची आणि तुम्हाला 5-5:30 वाजता खाऊ घालायची. मग तुम्ही काय करायचे?
फिरत होते 9-10 वाजेपर्यंत आणि झोपून जात होते. पण आता लाईट आला ना. काय आला म्हणजे आता लाईट आला, तर लाईटमुळे काय झालं की रात्री माणूस 10 वाजता जेवण करायला लागला, 12 वाजता जेवण करायला लागला आणि त्याच्यानंतर तो झोपतो. म्हणजे पोटात जवळपास 450 ग्रॅमपासून तर 1.5 किलोपर्यंतचं अन्न तो असं पोटात घेते मग झोपते. काय झोप लागणार आहे त्याला, कारण पोटातलं अन्न इकडलं तिकडे तिकडलं इकडे हालत राहते, पचाचं नाव नाही घेत. मग सकाळी उठल्यानंतर कॉन्स्टिपेशन, त्याला वेगवेगळे आजार. मग अशा कंडिशनमध्ये काय होईल, त्याचं पोट साफ नाही झालं तर अधिक चिडचिड करून तो. पहिले त्याची झोप नाही झाली, निद्रा नाही झाला त्याचा. म्हणून त्यांनी जेवणाचे टायमिंग थोडेसे लवकर करावे, लवकर सांगावे त्यांना. सकाळी 10:30 ते 11:30, संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यान आजोबा काका काकू जेवण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे वाटते ते करा. आणि शक्य झालं, आपल्याला तर शक्य नाही आहे कारण आपण फील्ड वर्क करतो, पण आपल्या खिशात एखादं शेंगदाण्याचं पाकिट, एखादा सफरचंद, 2-4 केळी, कोणत्या तरी गाडीवर भेटतेच आपल्याला केळी वगैरे काही ना काही, तर ते खायचं. आणि त्याच्यानंतर रात्रीला जर जेवणाची वेळ आलीच तर काय करायचं, फक्त आणि फक्त हलका आहार घ्यायचा. मग तो काय घ्यायचा, एखादं निंबू पाणी घेऊन घ्यायचं किंवा जिरा पाणी घ्यायचं किंवा एखादी कढी घ्यायची, झालं. कारण 6 वाजता आपण पोटात भरलेलं. मोबाईल व सोशल मीडिया व्यसन तर आजकाल तुम्हाला माहीतच आहे की वेळ भेटला, काळ भेटला की चालू त्याचा मोबाईल असा करक करक करक. हां, एक रील संपली का दुसरी रील, तिसरी रील. रात्री 12 वाजले, हातात फक्त 2 रील पाहतो. किती? 2 रील पाहतो फक्त आणि त्याच्यानंतर झोपतो. हां, बेडवरच आहो मी. कुठं आहे? बेडवरच आहो. हां, वाह वाह, किती मस्त. त्याची रील पाहता नाही, अधिक एक रील, अधिक एक रील, असं करता करता 12:30 वाजले. अरे 12:30 वाजले, अधिक 2 फक्त रील, 2, 1, 2, 3, 4, 5, 1 वाजला. आता झोपून फायदाच काय, रात्रभर पाहू. झोपून फायदाच नाही ना, आता रात्रभर पाहू. झाला त्याचा निद्रा नाच झाला. दुसऱ्या दिवशी मग तो काय करते, 4 वाजता 5 वाजता एकदम डोळे म्हणता त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, अब तो बचाले भाई तेरे आंखों को. तेव्हा कुठं तो काय करते, आणि ते मोबाईलची बॅटरी पण ठुस होऊन जाते. भैया ठुस म्हणजे खतम होऊन जाते, डाऊन होऊन जाते. त्याच्यानंतर तो मोबाईल ठेवते साईडले आणि मग सकाळी 4 वाजता असा अंगार पांघरून घेते, झोपते. सकाळी 9 वाजता उठते. मग तो आपण म्हणतो वा रे वा. नाही, ते लेट उठायची सवयच आहे म्हणते. म्हणजे रात्री 4 वाजता झोपायचं, तिकडे 9 वाजता उठे नेक्स्ट. तर असे होते. म्हणून काय करायचं, मोबाईलच्या गोष्टीपासून थोडंसं आपल्याला कमी करा. या समस्यावर वेळेत लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम आरोग्य, नातेसंबंध आणि कार्यक्षमतेवर होतं. करेक्ट आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? कारण ह्या जेवढ्या काही समस्या आहेत त्याचा परिणाम आरोग्यावर तर होतोच, नातेसंबंधावर पण होतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता त्याला जायचं होतं आणि 4 वाजेपर्यंत तो मोबाईलवर टिकटिक टिकटिक करत राहिला आणि नंतर झोपला, तर खरंच त्याला 7 वाजता जागेन का? नाही आहे ना. आणि त्यातल्या त्यात त्याच्या जवळच्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे त्याला की आज माझंवाला म्हणजे वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करायला तुला यायचं आहे. तो पोचूच शकला नाही. मग नातेसंबंध खराब होणारच ना, होणार की नाही? होणार. आणि कार्यक्षमता, आपली कार्यक्षमता पण काय होईल, कमी होईल, कमकुवत होईल, एवढं लक्षात ठेवा. कारण कार्य करायची इच्छाच राहणार नाही, आळस येईल. काय यार, रात्री ना 4 वाजले, मोबाईल पाहता पाहता कुठल्याच कामात इच्छा नाही आहे. रे राऊत साहेबनं भरपूर कामं सांगत राहतात. थोडा वेळ झोपतो, मग पुढचे कामं करतो. कार्यक्षमता काय झाली, कमी झाली, झिरो झाली. लक्षात आलं का? असं होते, लक्षात ठेवत चला. योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय. योगाची संकल्पना योग चित्तवृत्ती निरोध. आता चित्तवृत्ती काय? आपलं चित्त पण चांगलं असलं पाहिजे, विचार पण चांगला असलं पाहिजे आणि चित्तासोबत वृत्ती, वर्तन आपलं चांगलं असलं पाहिजे, तरच आपल्याला ते लाभतं. जर हे पाणी आहे, या पाण्याला जर मी म्हणतोय हे पाणी पिल्यानंतर माझं शरीर सुदृढ होईल, तंदुरुस्त होईल, आणि असं पाणी असं याच्यासमोर म्हणून जर मी हे पाणी जर ग्रहण केलं तर ह्या पाण्याने निश्चितच औषधाचा गुण माझ्या शरीराला लाभेल.
आणि ह्याच पाण्यासोबत शिव्या दिल्या, चांगल्या चांगल्या वाईट वाईट, आणि एखाद्याला पाजल्या, तर त्याच्या मनावर सुद्धा तसाच परिणाम होतो. म्हणजे याचा विचार, याचं उदाहरण म्हणजे जर समजा तुमच्या घरी एखादी बाई कामवाली असेल, कोण असेल, बाई असेल, कामवाली असेल, आणि तिचं भांडण समजा तिच्या नवऱ्यासोबत झालं आणि ती घरी आपल्या इथं स्वयंपाक बनवायला आली. स्वयंपाक बनवता बनवता पोळ्या लाटून राहिली. नवरा लेखाचा रात्री तर दारू पिऊन येते, झोडपत राहते, मारत राहते, हे करत राहते, ते करत राहते, त्याला समजतच नाही काही. आणि रात्री तर भरपूर मारलं ते ना. असं म्हणता म्हणता विचार आला. तो विचार सगळा तो अन्नात गेला आणि त्याच्यानंतर आपण जे घरातले व्यक्ती असतात तेच अन्न खातात. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बाईले स्वप्न, जिनं ते अन्न खाल्लं दिले काय, की बा आपला नवरा आपल्याला मारून राहिला. वास्तविक ते तिच्या नवऱ्याचा विचार होता, तो याच्यात आला ना, तो दुसऱ्यापर्यंत चालला गेला. कारण विचारांचं ट्रान्सफॉर्मेशन हे लवकर होते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून विचार हे चांगले पाहिजे, सुदृढ पाहिजे, म्हणजे चित्त पण चांगलं पाहिजे आणि त्याची वृत्ती पण चांगलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून विरोध म्हणजे चित्तवृत्ती निरोध, म्हणजे याच्यापासून दूर जाणे. आलं का लक्षात? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट, अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. 8 अंग सांगितलेले आहे. महर्षी पतंजलीने सांगितलेलं आहे. अष्टांग हृदयमध्ये सांगितलेलं आहे. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, आपण याच्यामध्ये आसन आणि प्राणायाम हा जो गोष्टी असतो याच्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रत्याहार पण आपण करायला पाहिजे. धारणा, ध्यान, समाधीपर्यंत आपण काही जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण कसे आहोत की कौटुंबिक व्यक्ती आहोत, प्रापंचिक आहोत. त्याच्यामुळे समाधीपर्यंत जायचं असलं तर मग आपल्याला जावं लागेल तिकडे हिमालयात, जावं लागेल, दाढी गेडी वाढवावं लागेल, आधी बसावं लागेल, ओम नमः शिवाय किंवा हे अल्लाह, हे प्यारे, जे काही असेल त्या पद्धतीने तुमच्या कम्युनिटीनुसार तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे आले वेशांतर करावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला समाधी प्राप्त होऊ शकते, तेव्हा त्याशिवाय नाही होऊ शकत. म्हणून आपण समाधीचा विचार न करता फक्त आणि फक्त याच्यातल्या यम, नियम, आसन, प्राणायाम एवढ्यापर्यंत जरी विचार केला आणि ध्यानापर्यंत जरी विचार केला तरी आपलं जीवन सफल होऊ शकते, एवढं निश्चितच. नेक्स्ट, मानसिक स्वास्थ्यावर योगाचे परिणाम काय होतात? जसं तुमचा ताण कमी होतो, जेव्हा तुम्ही डीप इनहेल अँड एक्झेल करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन जातं, तर प्रत्येक सेलला ऑक्सिजन जेव्हा मिळालं तर ऑटोमॅटिकली त्या डेड सेल जे असतात ते वॉशआउट होतात, नवीन सेलची निर्मिती होते. म्हणून ताणतणाव पण कमी होतं. सोबतच मन शांत व स्थिर होते. काय होते? मन शांत आणि स्थिर होते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला 1 मिनिटाचा जो प्रयोग केला त्यामध्ये मन शांत आणि स्थिर झालं. इकडे तिकडे जे विचलित झालं होतं ते जागावर आलं, कॉन्सन्ट्रेट झालं. त्यानंतर आत्मविश्वास वाढतो. जेव्हा केव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता त्याच्यापूर्वी जर म्हणजे समजा आता राऊत सरांनी झापलं, खोल लांब श्वास घेतला आणि उत्तर दिलं, तर मला असं वाटत नाही चुकीचं उत्तर जाईल म्हणून. पण राऊत साहेबांनी झापलं आणि तत्काळ उत्तर दिलं तर निश्चितच भांडणं होऊ शकतात, नाही तर तुम्हाला घरी जावं लागू शकते. बरोबर? समजलं का? कालचीच गोष्ट आहे, कालचीच घटना आहे की 2 व्हीलर मी चालवत होतो आणि एका जणाला मला डॅश केली, ठोकली, त्यानं गाडीला गाडी ठोकली. मी काय केलं असेल? मी त्याला सॉरी म्हटलं. तो म्हणे चुकी माझी आहे, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? नाही म्हटलं सॉरी दादा, मीच थोडीशी लवकर ब्रेक मारला त्याच्यामुळे तुम्ही येऊन ठोकून दिले. पण तेच मी जर असं म्हटलं ए भोकना झालंच का, दिसत नाही का तुला? काय झालं असतं? मी आज इथं नसतो, हॉस्पिटलमध्ये असतो ना. कारण यवतमाळातलं वातावरण असं आहे की धक्क्याले भुक्की नाही, धक्क्याले चाकूच आहे तिथं. आलं का लक्षात? तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? आपल्या म्हणजे आत्मविश्वासामध्ये मन शांत आणि स्थिर होते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा वाढ होतो आणि विचार करण्याची जी क्षमता आहे ती प्रगल्भ होते. कशी होते? प्रगल्भ होते. म्हणून थोडंसं विचार करून करावं लागेल. नाही तर मी आज हॉस्पिटलमध्ये असतो, इथं नसतो येऊ शकलो, मग माझ्या जागावर एक फोटो असता इथं आणि त्याच्यावर एक मस्त हार असता. आपले मानसिक स्वास्थ्यावर व्याख्यान देणारे डॉक्टर गणेश सवालाखे आज येणार होते, काही कारणास्तव त्यांचा वाला वध झाला. बरोबर ना? वध नाही म्हणजे आता मर्डर, ते यवतमाळात वधच होते, दणकन, माहीतच नाही पडत तुम्हाला होता का नव्हता. तर
बाई यवतमाळात खतरनाक लोक आहे, लयच खतरनाक. तर मग हार गिर पुच्छ इच्छा देऊन तुम्हाला श्रद्धांजली व्हा लागली असते, ते गेले वा. तर त्या गोष्टी असतात. मग सकारात्मक विचारामध्ये वाढ होते आपल्या, आणि भावनिक संतुलन सुधारते. भावनेवर नियंत्रण म्हणजे त्याचं चुकलं तरी मी सॉरी म्हटलं. नेक्स्ट, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही आसनं असतात. त्या आसनामध्ये आपण आवर्जून ताडासन, भुजंगासन, वृक्षासन, शवासन, वज्रासन, शशांकासन. आता वृद्ध व्यक्ती असतात, ताडासन नाही करू शकत. मग एक काम करायचे, एखादी दोरी असते, त्या दोरी गळ्यात नाही घुमवायची. दोरी असते, दोरीला असं त्या हुकला लटकवल्यानंतर त्यांना असं ताण द्यायला लावायचं, म्हणजे पाठीचे जे कणे असतात ते मोकळे होतील आणि त्याच्या माध्यमातून जे काही त्यांना पाठीचा त्रास आहे थोडाफार तो कमी होतो. ताडासन. नंतर वृक्षासन मध्ये एक भिंतीचा आधार घेऊन त्याला सांगायचं की पाय असा व्यवस्थित कर आणि असा उभा राहा, ठीक आहे. त्यानंतर वज्रासन, जेव्हा तो वज्रासनामध्ये शक्यतोवर बसू शकत नाही पण त्याला हळूहळू बसण्यासाठी प्रवृत्त करायचं. एक त्याच्या कमरेखाली उशी द्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करावा लागला. मी नंतर प्रयोगानिशी दाखवेन तुम्हाला. त्यानंतर भुजंगासन, आपली मान आणि पाठ थोडीशी मागच्या भागानं अशी वाकवायची, त्या पद्धतीने आपण भुजंगासन करतो. शवासन हे खूप सुंदर आसन आहे. कुठलंही आसन आलं नाही तरी चालते. शवासन माणूस जेव्हा रात्री झोपेत जातो, निद्रा अवस्थेमध्ये जातो, ते एक प्रकारचं शवासन असतं. पण शवासन म्हणजे निद्रा अवस्था नव्हे. शवासन म्हणजे निद्रा अवस्था नव्हे, शवासन म्हणजे जागृतावस्थेमधला शवासन. मग त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराला आपण रिलॅक्स सोडतो, श्वास प्रश्वास करतो आणि शरीराला शांत सोडतो, निवांत सोडतो. शशांकासन. शशांकासनामध्ये काय होतं, पोटातला जो काही मळ वगैरे असतो तो निघून जातो, म्हणजे त्यांना लॅट्रिन क्लिअर झाली, चिडचिड करणार नाही. बरेचसे मानसिक जे रुग्ण असतात त्यांच्या पोटामध्ये बराचसा मळ साठलेला असतो आणि त्याच्याचमुळे त्यांना डिप्रेशनसुद्धा आलेलं असतं. म्हणून जास्तीत जास्त लोकांच्या पोटातला मळ साफ करा, ऑटोमॅटिकली त्यांच्या शरीरातल्या व्याधी दूर होतील आणि मन चांगलं होईल. प्राणायामाचे महत्त्व काय तुम्हाला सांगितलं. प्रत्येक सेल, म्हणजे माझ्याकडे जर एखादा व्यक्ती आला आणि त्यानं जर म्हटलं की मला माझी ही बिमारी दूर करायची आहे, त्याला सांगत असतो कमीत कमी 120 दिवस लागेल. तो म्हणते का? तो म्हणते का? प्रश्न आहे ना, का? तर त्याच्या काचं हे उत्तर असतं की त्यानं जे आज अन्न खाणार आहेस तू, या अन्नाच्या माध्यमातून जो सेल आज निर्माण होणार आहे तो रिप्लेस 120 दिवसात होणार आहे. तो रिप्लेस 120 दिवसात होणार आहे. त्याच्यामुळे मला 120 दिवसाचा ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये होणारे बदलाचं तू स्वतः मेजरमेंट कर, मापन कर. कारण आज जे सेल निर्माण झालेला आहे आणि 120 दिवस आधी जो सेल निर्माण झाला होता माझ्या शरीरात तो आज लॉस झाला ना, तो संपला. म्हणून आज नव्याने जे क्रिएट करायचे ते चांगले क्रिएट करा, तंदुरुस्त क्रिएट करा. काही लोकांच्या शरीरावर वारंवार स्वेलिंग येतं, त्यांचे सेल डॅमेज निर्माण होऊन राहिलेत. तर सेल डॅमेज निर्माण होत आहेत, तर ते का निर्माण होतात त्याचं सुद्धा ॲनालिसिस माझ्या डाएट ॲनालिसिसमध्ये असतं. माझ्या डाएट ॲनालिसिसची जी फीज असतं ती 5,000 रुपये असतं एका तासाचे. एका तासापासून ते गणित जातं जवळपास 3 तास. किती तास? 3 तास. 3 तासाचं काउन्सिलिंग असतं डाएटचं, ओन्ली फॉर डायटिक करेक्शनचं. म्हणजे फक्त धरलं लिहून दिलं असं होत नाही, त्याला ते खायचं नाही हे सुद्धा सांगितलं जातं. अनुलोम विलोम. अनुलोम विलोमची प्रक्रिया श्वास घेणे, सोडणे. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम, गुंजन प्रक्रिया. आपण जेव्हा 2 व्हीलरवर जातो आणि ह्या भ्रामरी प्रक्रियेमुळे आणखी एक गोष्ट होते, शरीरामध्ये नायट्रोजन नावाच्या गॅसची निर्मिती होते. काय होते? नायट्रोजन नावाच्या गॅसची निर्मिती होते. आणि नायट्रोजन नावाचा गॅस कुठं भेटतो माहिती आहे काय? आता सध्याच्या कंडिशनला तरोटा निघालेला आहे. तरोटा नावाची जी वनस्पती असते त्याच्या मुळाला जे असे बारीक बारीक बर्ड्स असतात त्याच्यात नायट्रोजन असतो आणि तो शरीरासाठी उपयुक्त असतो. म्हणून आपले जे पूर्वज होते म्हणून जंगली रानभाज्या आणत होते आणि त्याच्या भाज्या करून खात होते, म्हणून तंदुरुस्त राहत होते. सोबतच तुम्हाला आघाडा नावाची वनस्पती माहीत असेल. ज्या व्यक्तीला म्हणजे आघाडा आणि त्यांनी तांदूळ एकत्र करून जर मूठभर जरी खाल्ले तर त्याला 2 दिवसपर्यंत जेवण केलं नाही तरी चालेल, एवढी एनर्जी त्या आघाडा आणि त्या तांदळामध्ये येऊन जाते. आलं का लक्षात?
म्हणजे पहिले जे लोक धष्टपुष्ट राहण्यासाठी सुद्धा ते तसं करायचे. त्यानंतर नाडी शोधन सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ही अनुलोम विलोम सारखीच प्रक्रिया आहे. ओके. दीर्घ श्वसन आपण जे सुरुवातीला केलं ते, त्यानंतर मन शांत करण्यासाठी आणि प्रभावी व्यक्तिमत्व होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्राणायामाची मदत मिळते. नेक्स्ट सर, आता ध्यान म्हणजे काय? मन शांत होते, झालं, रिलॅक्स आहात ना. ओके. त्यानंतर नकारात्मक विचार कमी होतात, जे की आपल्या मनात येणारे जे वाईट विचार असतात ते पण हळूहळू दूर व्हायला लागतात. त्यानंतर एकाग्रता वाढते, भावनांवर नियंत्रण, ताणतणाव, चिंता कमी होते, आनंदी जीवनशैली जगण्यासाठी आपण प्रवृत्त होते. काय होईल ना? चला आणखी एक प्रक्रिया करूया आपण. दररोज 10 मिनिटे ध्यान, म्हणजे दिवसभरासाठी मानसिक ऊर्जा, एक ध्यान करूया आपण. चला व्यवस्थित बसा. पुन्हा खुर्चीच्या कॉर्नरवर येऊन बसायचं आहे. कॉर्नरवर. आता कॉर्नरवर का? असे जर बसले झोप लागण. इथं झोप लागणार नाही, कारण इथं अलर्ट रेट पडू शकते आणि मागची खुर्ची अशी होऊन असंही होऊ शकते. म्हणून थोडंसं अलर्टनेस पाहिजे. ध्यानामध्ये काय पाहिजे? अलर्टनेस पाहिजे, आणि तेव्हाच ते ध्यान परफेक्ट होतं, एवढं लक्षात ठेवायचं. हा, दोन्ही हाताची चिन मुद्रा, 3 बोटं असे चिपकलेले, 2 बोटं असे. त्यानंतर मस्तपैकी छान असं, आणि थोडेसे हात मागच्या भागात असे ओढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या पाठीचा कणा ताठ होतो. पायावर ठेवा. ओके. थोडेसे चेअर मागे घेऊन घ्या. त्रास होत असेल तर मागे घ्या चेअर. हा, थोडीशी चेअर मागे घ्या. खोल लांब श्वास घ्या. आपण हळूवार डोळे बंद करा. हळूवार डोळे बंद करा. खोल लांब श्वास घ्या. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे असा विचार करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे असा विचार करा. डीप इनहेल अँड एक्झेल. डीप इनहेल अँड एक्झेल. डीप इनहेल अँड एक्झेल. मनामध्ये जेही विचार येत आहेत त्यांना येऊ द्या. विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. जे जे विचार येतात त्या विचारांना बघा, अनुभव करा, आणि हळूवार ते विचार असे धुसर धुसर होत चाललेत. विचार करा. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालंय, शांत झालाय, शांत झालाय, शांत झालाय, शांत झालाय, शांत झालाय, शांत झालाय. आता अशी कल्पना करा मनातल्या मनात की आपण एका सुंदर रमणीय अशा एका आल्हाददायक वातावरणात गेलेलो आहोत. विचार करा. त्या ठिकाणी हलणारी झाडे झुडपे त्यांचं मनातल्या मनात निरीक्षण करा. पाण्याचा प्रवाह, पाण्याचा आवाज, त्यानंतर पानांची झुळझुळ, पक्ष्यांचा किलबिल अनुभवा. पक्ष्यांचा किलबिल अनुभवा. वातावरणातील हवेचा अनुभवा. खूप मस्ती करत आहात तुम्ही असा अनुभव करा. तुम्ही खूप लहान झालेले आहात, एका 10 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहात, आणि मस्त खेळताय, मस्त बागडताय, मस्त फुलांचा आनंद घेताय, झाडाझुडपांचा आनंद घेताय, पक्षींचा आनंद घेताय, प्राण्यांचा आनंद घेताय. तुमचे भरपूरसे मित्र मैत्रिणी तिथे आलेले आणि त्यांच्यासोबत तुम्ही मस्त मनमुराद खेळताय. खेळता खेळता खूप तुम्हाला जबरदस्त भूक लागलेली आहे. विचार करा. आणि धावत धावत तुम्ही तुमच्या घरी आलात.
किचनमध्ये गेलात आणि किचनमध्ये एक छानसं लिंबू दिसलंय, पटकन चाकू घेतलाय आणि त्या लिंबाला कट केलंय आणि लिंबाची अशी फोड घेऊन अशी मस्त जिभीवर टाकली. त्याचा तो आंबट स्वाद, त्याच्यातलं ते टॅर्टरिक ॲसिड, त्याचा अनुभव करा. व्हायटॅमिन सीचा अनुभव करा. तोंडाला सुटलेल्या पाण्याचा अनुभव करा. अनुभव करा. आणि ते लिंबू, आणि त्याच्यानंतर लिंबूला टाकलं, पुन्हा ग्लासमध्ये टाकलंय, थोडंसं त्याच्यात गूळ टाकला, थोडंसं त्याच्यात जिरं मिरं टाकलं आणि छानपैकी सरबत बनवलंय. आणि एनर्जी ड्रिंक तुम्ही घेऊन राहिलात आनंद व्यक्त करत. घ्या, ड्रिंक घ्या. वा, मन आल्हाददायक झालं, तृप्त झालंय. अनुभव करा. आणि शानपैकी तुम्ही थकलेले असल्या कारणानं पुन्हा झोपी गेलात. आता तुम्हाला जागृतावस्थेत यायचं आहे. मी उलटे 10 अंक म्हणतोय. जसं 10 पासून 1 वर येईल तेव्हा तुम्हाला अलगद आणि हळुवार डोळे खुलायचे. 10 हळुवार तुम्ही त्या लहानपणीच्या जे प्रसंग होता त्या प्रसंगामधून बाहेर येतात. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्ही जागृत अवस्थेत आलेले आहात. संपूर्ण शरीराला जागच्या जागेवर हलवून घ्या आणि हळुवार डोळे उघडा. हाऊ आर यू फिलिंग नाव? बेटर ना? हा, म्हणजे तुम्हीच बघा की तो लिंबाचा स्वाद पण चखला, त्याच्यानंतर तो काय शरबत पण पिलात. ध्यानामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे. नेक्स्ट आहे, हे असं करत चला, आठवत चला. चांगले प्रसंग आठवायचे, वाईट नाही आठवायचे, चांगले आठवायचे. कारण वाईट आठवले का तेव्हाच म्हणतो, हे देवा, महाराज एवढं मोठं प्रसंग आणला का? अरे चांगलेही आले होते ना, तेव्हा कोण नाही देवाला आठवलं, तेव्हा कोण नाही प्रभू परमेश्वराला आठवलं. हा, संशोधनामुळे हे सिद्ध झालेलं आहे. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी होतं योगामुळे. सोबतच सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हे वाढते. म्हणजे गुड हार्मोनची काय होते, वाढ होते. तुम्हाला एनर्जी येते, उत्साह येते सगळे कामं करण्यासाठी. आणि स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा मदत होते योगामुळे. दैनंदिन जीवनात आपल्याला 30 ते 45 मिनिटं योग करा, शिकवा, काय हरकत नाही. त्यानंतर नियमित ध्यान करा. संतुलित आहार मी सांगितलं तुम्हाला. आहाराची व्याख्या सांगितली, म्हणजे हेल्थची व्याख्या सांगितली. कंप्लीट केमिकल रिॲक्शन इज हेल्थ, अनकम्प्लीट केमिकल रिॲक्शन इज डिसीज. त्या पद्धतीने पुरेशी झोप घ्या. जवळपास 6 तासापासून 8 तासापर्यंत, जास्तीत जास्त 10 तासापर्यंत झोप घेत चला. त्यानंतर सकारात्मक विचार, डिजिटल डिटॉक्स. नेक्स्ट, योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. नियमित योग बरोबर निरोगी शरीर प्लस शांत मन आणि समृद्ध जीवन. बरोबर आहे का चूक आहे? समुपदेशन म्हणजे काय? समस्यांना समजून घेण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन म्हणजे समुपदेशन होय. आता मी व्यवसाय आहे माझा म्हणून व्यावसायिक दृष्टिकोन टाकला त्याच्यात. तुम्ही आता तिथे एम्प्लॉई आहात म्हणून तुम्हाला समुपदेशक या नाते काय करावं लागेल, तिथं व्यावसायिक या शब्दाच्या ऐवजी की संस्थेचा समुपदेशक या नात्याने तुम्हाला तिथं काम करावं लागेल. ओके. देन प्रभावी समुपदेशक होण्यासाठी संवाद साधता आला पाहिजे. त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. ओके. समुपदेशकाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. नाहीतर कम्युनिकेशन करताना तोच जर चुकला तर काय होणार, मागे पडेल. त्यानंतर सहानुभूती. तो जे काही सांगतोय त्याच्या संदर्भात सहानुभूती ठेवा, सिम्पॅथी ठेवा, त्याला हो आधार द्या. हो काका, तुमच्यासोबत घडत नाही असं 4 चौघांसोबत पण घडते, पण टेन्शन घेऊ नका. नाही, माझी सून माझ्यासोबत वाईटच वागते. हो, त्यांची पण वागते, पण ते समजून घेतात. त्यावेळेस ज्या वेळेस तिला घरामध्ये भरपूर कामं असतात त्यावेळेस ते सासरे बुवा तिच्या मधामधात करत नाही. पण तुम्ही काय
सुनबाई छान, सुनबाई पाणी आण, सुनबाई पाण्याचं आंघोळीचं पाणी नाही टाकलं का, असं म्हणून तिला काय करता, मध्ये मध्ये मुलाची तयारी करणं आहे तिला. आणि त्यावेळेस जर तुम्ही असं जर बोलत राहिला तर ऑटोमॅटिकली ते काय होणार, ती तुम्हाला रागवणार नाही का. त्याच्याऐवजी तिचे ते सगळे कामं होऊ द्या, तेवढ्या वेळ बाहेर फिरवून या, त्याच्यानंतर आंघोळीचं पाणी मागा, त्याच्यानंतर चहा मागा, त्याच्यानंतर ब्रेड मागा, बिस्किट मागा, जे काही मागायचं ते मागा. अशाने भांडणं होणार आहेत का, नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्याला समजून सांगता आलं पाहिजे. हो का, हो त्या काकांनी तसंच केलं, आता त्यांच्या घरात भांडणं होत नाहीत, विचारायला लागेल तर त्यांना. मग तो विचारेल, हो जेव्हा नातू शाळेत जात असते ना तेव्हा मी घराच्या बाहेर निघतो फिरायला, आणि तो नातू जेव्हा शाळेत जातो त्याच्यानंतर जेव्हा मी घरी जातो तेव्हा सुनबाई पाणी आणून देते, आंघोळीचं पाणी टाकून देते, जेवणासाठी नाश्त्यासाठी वेळेवर बोलावते. आता माझ्या घरामध्ये ना माझ्या सुनेचं आणि माझं भांडण होत नाही, असं सांगते ना. तर मग हे केव्हा होईल, आपण प्रभावी कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, सहानुभूत योग्य मार्गदर्शन आपल्याला देता आलं. समुपदेशनाची भूमिका काय असतं, त्या व्यक्तीचा नैराश्य कमी करण्यास तुम्ही मदत करा. ओके, त्याचा नातेसंबंध जे बिघडलेले असतील ते दुरुस्त करण्यासाठी त्याला एक छोटीशी हेल्प म्हणून, ठीक आहे आम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये येतो, डिस्कशन करतो. जीवन कौशल्यांचा विकास, तणाव व्यवस्थापन करता आलं पाहिजे त्याचा. त्यानंतर भावनिक संतुलन, सकारात्मक विचार. समुपदेशन म्हणजे कमकुवतपणा नव्हे तर स्वतःला समजून घेण्याचा शहाणपणाचा मार्ग. कशाचा, शहाणपणाचा मार्ग. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही म्हटलं की काका तुम्हाला समुपदेशनाची आवश्यकता आहे, सायकोलॉजिस्टची मदत घ्या किंवा एखाद्या काउन्सिलरची मदत घ्या. मी का पागल झालो का, मला सायकोलॉजिस्टकडे पाठवतो, सायकॅट्रिस्टकडे पाठवतो, पागल नाही हो मी, नाही हो. तसं नाही काका, पण ठीक आहे आपण त्यांच्याकडे पर्यंत नका पाठवू, पण स्वतःमध्ये जे स्किल आहे त्या स्किलचा वापर करून त्यांना जर आपण व्यवस्थित मार्ग जर दिला तर त्यांच्या आयुष्यात एक चांगल्यापणाचा, शहाणपणाचा मार्ग त्यांना मिळू शकतो. आलं का लक्षात. नाहीतर त्यांना म्हटलं, कारण कसं आहे पहिलेच ते वेड्यांचे हॉस्पिटल म्हणतात सायकॅट्रिस्ट लोकांना, आणि त्या दवाखान्याच्या बाहेर जरी उभं राहिलं आणि एखाद्या वेळेस शम्मी सरांनी मला पाहिलं, सवाल की सर तुम्ही त्या बर्लोटा हॉस्पिटलच्या समोर दिसले होते, काही बिघडलं का. नाही असं काही नाही, एका पेशंटला नाही, पण कॅबिनमधून तर तुम्हीच बाहेर निघताना दिसले, हातात प्रिस्क्रिप्शन तर तुमच्याच होतं. नाही हो ते झालं, म्हणजे यांनी मला बघितलं तिथं, याच्यानंतर मी खरंच त्या हॉस्पिटलमध्ये जाईल का, झाल्या मेडिसिन मन सगळं काही बोल. त्याच्यापेक्षा आपण जे मधातले मेडिएटर जे असतो आपल्या माध्यमातून त्यांना मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी ते जे तिथे डॉक्टर असतात त्यांना व्यवस्थित घेऊन जाणे आणि पेशंटची किंवा त्या व्यक्तीची गोपनीयता पण ठेवणे गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणून स्वतःला समजून घेण्याचा शहाणपणाचा मार्ग आहे योग प्लस समुपदेशन बरोबर संपूर्ण मानसिक स्वास्थ्य. योग शरीराला बळ देते, समुपदेशन मनाला बळ देते, बरोबर आहे ना. योग शरीराला बळ देते, शरीर धष्टपुष्ट होण्यासाठी, तंदुरुस्त होण्यासाठी, लवचिक होण्यासाठी योग काय करते, तुम्हाला मदत करते. आणि समुपदेशन काय करते, मनाला दिशा देते, वळण देते. नाही हे असं कर, ते तसं कर. आपण जेव्हा सांगतो, एखादा विद्यार्थी माझ्याकडे येतो, सर अभ्यासात लक्षच नाही लागून राहिलो आजकाल, काहून नाही लागत आहे, नाही घरातनं नेहमी आईबाबांचे भांडणं चालू राहते. मग एक काम कर ना, ते बाजूला स्टडी सेंटर आहे तिथे जाऊन बस. हो जाण्याची इच्छा आहे, पण आईबाबा जाऊ देतील का. ठीक आहे एखाद्या वेळेस आईबाबांना घेऊन ये, मी सांगण्याचा प्रयत्न करतो, आईबाबाला मी समजून सांगतो, अहो तुमच्या भांडणाचा त्याच्यावर परिणाम होतोय, कृपया तो घरात असताना भांडत नाही आज, जो तो शाळेत गेल्यावर तुम्हाला काय वाटते करा, किती जोरजोरात भांडायचं वाटते भांडा. मग अशानं काय होईल ते, म्हणून यार बरोबर आहे आमच्या भांडणाचा परिणाम त्याच्यावर होत असेल, मग त्याला पर्याय काय सांगितला, स्टडी सेंटरला क्लास लावून द्या. बाप काय करेल, स्टडी सेंटरला पाठवेल त्याला, आणि जेव्हा बाप घरी येतो माया असते, दोघे जण जेव्हा किचामिची करत असतात त्याच्या कानावरती शब्द पडणार नाही, म्हणजे अभ्यासात त्याचं लक्ष लागेल. काही मुलं असे असतात की गाण्याच्या माध्यमातून शिकतात, काही मुलं खेळण्याच्या माध्यमातून शिकतात. वेगवेगळ्या मुलांची शिकण्याची वेगवेगळी पद्धती असतं, कायनॅटिक त्यांची क्षमता वेगवेगळी असतं. माझ्याकडे एक अमरावतीला मुलगा आला होता, तो म्हणे सर बोलतात ना अडकते म्हणे, काय करू म्हणे, जे काही वाचतं म्हणे लक्षात नाही राहत म्हणे. बघ त्या दिवशी काय झालं
की एके दिवशी अमरावतीला विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय म्हणजे VMVला गॅदरिंग होतं. काय होतं? गॅदरिंग होतं. आणि गॅदरिंगमध्ये मी बघितलं की तो मुलगा छानपैकी गाणं म्हणत होता, तिरा तिरा सुरूर. म्हटलं हे तर गाणं चांगलं म्हणतील का? दुसऱ्या दिवशी त्याला कॅन्टीनवर पकडलं. बाबू तू म्हणत होता ना माझ्या लक्षात, हो ना सर, लक्षच नाही राहत ना, आल्या काय करू समजतच नाही म्हणे. एक काम कर म्हटलं त्याला. काय म्हणे? म्हटलं कोणतं गाणं आवडते? ते म्हणे सध्या सुरूर आहे म्हणे चालू म्हणे आपलं. म्हटलं बरं काही हरकत नाही. तो अभ्यास जेव्हा करशील म्हटलं तो सूर पकडायचा आणि अभ्यास करणं सुरू करायचं. अमरावतीला आज तो ST महामंडळमध्ये कंडक्टर म्हणून काम करतोय. तेरा सुरू करता करता तो सुरू झाला. आणि तिथून एका महिन्यानंतर भेटला, सर कमाल झाली म्हणे. म्हटलं काय झालं? 80% भेटले म्हणे मला. मग बढिया. आलं का लक्षात? म्हणजे कोणाचं काय असू शकते हे सांगता येत नाही. त्याला जे आवडतं त्याच्यानुसार त्याला आपल्याला मार्ग देता आला पाहिजे. योग म्हणून समुपदेशन मनाला दिशा देतो, त्याला दिशा मिळाली. योग शरीराला बळ देतो, समुपदेशन मनाला दिशा देते आणि दोन्ही मिळून जीवन अधिक आनंदी, संतुलित आणि यशस्वी बनवतात. बरोबर आहे? यशस्वी बनेल ना. योग कर्मसु कौशल्यम. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ या ठिकाणी एक्स क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होतो आणि आता छोटं मोठं काम आरोग्यानुभूती ह्या केंद्रावर करतो. पळसवाडी या ठिकाणी माझं सेंटर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही वाटलं भविष्यातल्या छोट्या मोठ्या मदत तर तुम्ही माझ्याकडून मदत घेऊ शकता. काउन्सिलिंगची घेऊ शकता, डाएटच्या संदर्भात घेऊ शकता. आणि कोणाला कुठल्याही पद्धतीची समस्या असेल शारीरिक मानसिक वगैरे तर त्याला आपण सॉल्व्ह करण्यासाठी 100% हेल्प करतो, मदत करतो. तुमच्याकडून अवाजवी शुल्क घेतलं जाणार नाही. कमीत कमी एक वेळा तरी आपण फीस घेत असतो, ती म्हणजे 500 रुपये असते. ठीक आहे? धन्यवाद. जातं. माझा नंबर वाटला असतो नोट डाऊन करा, 9371893219 हा. आणि माझं यूट्यूबला चॅनल पण आहे डॉक्टर गणेश सव्वालाखे नावाने. हा व्हिडिओ तिथं अपलोड होऊन जाईल. तुम्ही माझ्या चॅनलला या, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हे सगळे विचार पोहोचवण्यासाठी मदत करा. आणि एवढंच बोलून माझ्या लांबलेल्या विचारांना इथेच पूर्णविराम देतोय. मी डॉक्टर गणेश सव्वालाखे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. धन्यवाद. इथेच थांबतोय.